खूपच महत्त्वाच्या टिप्स. क्रमांक 1. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. क्रमांक 2. नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा. यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. क्रमांक 3. कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठल्या तयार होतात. त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो. त्यामुळे अचानक चक्कर येऊ शकते. क्रमांक 4. उन्हाळ्यात शरीराला घाम येऊन शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते. म्हणून रोज 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. याने 70 ते 80% आजार दूर होतात. क्रमांक 5. मधामध्ये थोडे मीठ मिसळून दात घासल्यावर दात स्वच्छ आणि चमकदार होतात. क्रमांक 6. रोज चिमूटभर सेंधव मीठ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. क्रमांक 7. कंबरदुखीवर प्रभावी उपाय म्हणजे 100 ग्राम मोहरीच्या तेलात 20 ग्राम कापूर मिसळून गरम करा. तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीपासून आराम मिळेल. क्रमांक 8. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे. याने मधुमेह किंवा डायबिटीस कमी होते. क्रमांक 9. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्याने नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित घ्यावा. आणि ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही, पण हळूहळू वजन कमी व्हायला लागते. क्रमांक 10. गॅस स्टोव्हला गंज आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोव्हवर 20 मिनिटे स्प्रे करून ठेवा. हळूहळू गंज निघून जाईल. क्रमांक 11. लाकडी फर्निचरवरील डाग घालवण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब रुमालावर घेऊन साफ करावे. क्रमांक 12. लाकडी दरवाजा जाम झाला असेल तर वेळोवेळी लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे. तसेच ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कपड्यावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा व दरवाजाच्या बिजागरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे. क्रमांक 13. बाथरूमच्या फरशी लाल पिवळ्या झाल्या असतील तर व्हिनेगर, बेकिंग सोडा एकत्र मिसळून स्प्रे करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर ठेवा. सकाळी स्क्रबने घासा. क्रमांक 14. किचनचे सिंक घाण झाले असेल तर वापरलेले लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याने किचन सिंक साफ करू शकता. लिंबाच्या सालीवर थोडीशी वॉशिंग पावडर घेऊन सिंक लवकर चमकू लागेल आणि मेहनत पण कमी करावी लागेल. क्रमांक 15. देवघरातील पितळेचे दिवे चिकट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून 10 मिनिटे हे पाणी उकळून घ्या. नंतर थंड झाल्यावर
हलक्या हाताने दिवे घासून घ्या. दिवे स्वच्छ होतील. क्रमांक 16. आठवड्यातून किमान एकदा पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ घालून फरशी साफ केल्याने घरात मुंग्या किंवा इतर कीटक येत नाहीत. क्रमांक 17. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा आकसतात आणि लहान होतात. त्यांना इस्त्री करणे खूप कठीण होते. अशावेळी ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका. असे केल्याने कपडे लहान होत नाहीत. क्रमांक 18. ओव्हनमध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा. सुमारे 10 मिनिटे ते ओव्हनमध्ये गरम करा. ओव्हनमधील सर्व वास निघून जाईल. क्रमांक 19. घरात उंदरांचा वावर असेल तर उंदीर येण्याच्या जागेवर लाल तिखट टाकून ठेवा. उंदीर येणे बंद होईल. क्रमांक 20. घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांवर मीठ आणि हळद टाका. मुंग्या ताबडतोब नष्ट होतील. क्रमांक 21. नवीन स्टीलच्या भांड्यांवरील स्टिकर्स काढण्यासाठी स्टिकर्स असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे. स्टिकर्स अलगद निघून जाईल. तसेच प्लॅस्टिक किंवा सॅरेमिक भांडी असतील तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावीत. स्टिकर्स निघून जातील. क्रमांक 22. बेडशीट, पडदे आठवड्यातून किमान एकदा धुवून स्वच्छ करावेत. उशीचे कवर हे कॉटनचे नसावेत, कारण ते लवकर खराब होतात. खराब उशीचे कवर वापरल्याने केस गळती, चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या होऊ शकतात. क्रमांक 23. सोफा, बेड वरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता. सॉक्स पाण्यात थोडा भिजवून हलका पिळून घ्यावा. नंतर हातात घालून बेडवर व सोफ्यावर फिरवावा. धूळ काही मिनिटात साफ होईल. क्रमांक 24. पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो. त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या. म्हणजे कणिक भिजवताना, पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही. त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी फार वेळ जाणार नाही. क्रमांक 25. किचनच्या टाईल्सवरील चिवट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात 1 लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाकून टाईल्स घासून घ्या. टाईल्स त्वरित साफ होतील. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.